कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी सांगितलेलं सगळं नीट लक्षात आहे ना? सर पण ते जाधव डील कॅन्सल करतील ना? तू फक्त मी सांगितलंय तेवढं कर। अद्वैतला म्हणा मी बोलते त्यांच्याशी। काय माहिती का, तू डोयफोडेची बातमी आणल्यापासून स्वतःची दखल घ्यायला तू भाग पाडलेस। हा अजून अद्वैत म्हणावं तसं तुझ्याकडे लक्ष देत नाहीये, पण देईल म्हणूनच सांगतोय। ही संधी आहे, त्याशी वाया दवडू नकोस। प्रयत्न करत राहा। आय एम शुअर एक ना एक दिवस अद्वैतचा पाय नक्की घसरेल। बघतीस काय? अगं आमच्या कुटुंबाचा इतिहास आहे तो। एक मिनिट। हा बोल। झाली का मजा मारून? काय नाही म्हटलं, मजा मारून झाली का? भावाला घराबाहेर काढलं, त्याच्या ऑफिसमध्ये पण प्रवेश मिळवला तुम्ही, तुमचं सगळं व्यवस्थित चाललंय बरोबर ना? नाही म्हटलं आठवण करून द्यावी। नाही नाही चांगलं चाललंय ते ठीक आहे, माझं काम होत नाहीये त्याची काळजी वाटते मला, आणि म्हणून आठवण करून देतोय फक्त। लक्षात आहे माझ्या। बरं तू कुठे आहेस? मी कुठे ते जाऊ दे, माझं काम कधी पूर्ण होणार आहे तेवढं फक्त मला सांगा। सांगितलं ना तुला एकदा, सगळं व्यवस्थित लक्षात आहे माझ्या। काय रे तुला एवढं चिडायला काय झालं? तुमचा लाडका पुतण्या अद्वैत इथे आला होता शाळेत चौकशी करायला, त्या नेत्राचा नवरा शोभतोय बरोबर, नको त्यावेळेला ना मध्ये यायची सवयच आहे त्याला। पण या सगळ्यामुळे ना मला काही दिवस लपून राहावं लागेल, आणि सगळ्यात आधी त्या अद्वैतचं काहीतरी करावं लागेल। अद्वैत ना अवघड जागेचं दुखणं झालंय। आज सकाळी घरात म्हणत होता शेखरला घरी परत आणूया म्हणून। हे सगळं ना ती नेत्रा पडवते त्याला अर्थात, पण या सगळ्यामुळे ना मला काही दिवस लपून राहावं लागेल, आणि सगळ्यात आधी त्या अद्वैतचं काहीतरी करावं लागेल। करूया करूया, सगळं व्यवस्थित मनासारखं होणार, काळजी करू नको। आज मेघना अजून एक बॉम्ब फोडणार आहे। आणि ते सगळं ठीक आहे, ती बॉम्ब फोडेल तेव्हा फोडेल, पण आज मैथिलीचा काटा काढून नेत्राला झटका द्यायचा आहे बस। काय करायचं ते सांगा। आज हो, तिला घराबाहेर कसं काढणार? मी करतो काहीतरी, आहे माझ्याकडे मार्ग। काय? मी आज असं काही व्हॉट नॉनसेन्स, दिस इज अटा अनप्रोफेशनल। असं कसं शब्द फिरवू शकतात जाधव? नाही सर, मी त्यांच्याशी बोलून बघितलं पण ते ऐकायला तयार नाहीत सर। पण काय प्रॉब्लेम काय त्यांचा? त्यांच्याशी बोलणं झालं होतं, ते जागा आपल्याला विकणार होते, टोकन दिलंय त्यांना। सर मी त्यांच्याशी बोलून बघितलं पण ते नाही म्हणतात। ते म्हणतात की जमीन पूर्वजांची आहे, ती विकता नाही येणार। एक मिनिट आधी सॉरी, म्हणजे हा सगळा मॅटर काय आहे ते मला माहित नाहीये, पण आपण त्यांना टोकन दिलंय म्हणजे आता ते शब्द फिरवू शकत नाही। पैसे हवे असतील जास्त, अजून काय? नाही नाही सर, पैशाचा काय प्रॉब्लेम नाही, मी बोललो त्यांच्याशी, पण ते म्हणतात जमीन नाही विकता येणार कारण जमीन पूर्वजांची आहे। नाही पण माझं म्हणणं काय आहे, ती जमीन आपल्यासाठी एवढी महत्वाची आहे का? म्हणजे काहीही करून ती जमीन आपल्याला हवीच आहे का? काका, आपण जे नवीन प्रोजेक्ट करतोय त्यासाठी ती जागा खरंच खूप महत्वाची। ही जमीन आपल्याला नाही मिळाली तर मेन रोड पासून सोसायटी पर्यंत जाणारा रस्ताच बनवता येणार। पण हे सगळं डिस्कशन झालं होतं ऑलरेडी। अरे बापरे,
म्हणजे आजकाल शब्दाला काही किंमतच राहिली नाही म्हणायचं. हो सर, आणि ती जमीन नाही मिळाली तर आपलं खूप मोठं नुकसान आहे सर. आता आणखीन काय? कारण त्यांनी ती जमीन जर का आपल्याला दिली नाही ना, तर नातेवाईक आणि त्यांच्या आजूबाजूचे सगळे लोक आपल्याला जमीन देणार नाहीत सर. आणि आपलं खूप मोठं नुकसान होईल सर. सर सॉरी, पण मी काही बोलू का? सर आय नो मी हल्लीच जॉईन झाले, पण मला असं वाटतं या प्रोजेक्टसाठी मी काहीतरी करू शकते. तू काय करू शकणार आहेस मेघना? सर अद्वैत सर आणि केदार सरांची परमिशन असेल तर मी जाधवांशी जरा बोलून घेऊ का? तुम्ही काय बोलणार त्यांच्याशी? आमची एवढ्या वर्षांची ओळख आहे, आमचं ऐकत नाहीये ते तुमचं काय ऐकणार? कार्यकर तुम्ही त्या जाधवांना सरळ लीगल नोटीस पाठवा. त्यांना म्हणावं टोकन दिल्यास डील नाही कॅन्सल करू शकत. सर सॉरी, पण लीगल नोटीस पाठवली तर प्रॉब्लेम अजून वाढतील आणि वातावरण अजून चिघळेल सर. आणि या सगळ्याचा त्रास ना आपल्या कस्टमरला नंतर होईल. सर प्लीज मला एकदा परमिशन द्या, मी एकदा बोलून घेते ना जाधवांशी. नाही आधी मी काय म्हणतो, ते एवढं म्हणतायत तर त्यांना एकदा बोलून बघू दे ना. आपण अरे प्रयत्न तर करून बघू दे, नुकसान तर नक्की होणार नाही. एकदा प्रयत्न करू दे, बघूया ना त्याही काय करू शकतात ते, नाही का? ठीक आहे. तू सॉरी मी नाव विसरलो तुमचं. मेघना. ओके मेघना, तुम्ही घ्या बोलून त्यांच्याशी. थँक्यू सो मच सर. मी आजच त्यांच्याशी बोलून घेते. ऑल द बेस्ट. या यात अगं आज अचानक बेत कसला? बाबांना गुलाबजाम आवडतात ना, म्हणून बनवते. बाबा आज खूप दिवसांनी घरी येतात ना, खूप दिवसांनी घरचं जेवणार आहेत, म्हणून सगळं त्यांच्या आवडीचं. पण एक लढाई तू जिंकलीस नेत्रा. मला खरंच वाटलं नव्हतं की शेखर परत येतील. अशा घरातली एक व्यक्ती जरी घरापासून दूर गेली ना, ती घराची शोभाच निघून जाते. घरातले सगळे जण जेव्हा एकत्र असतात, एका छताखाली आनंदाने गुण्या गोविंदाने राहतात, तेव्हाच घराला शोभा येते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.